नमस्कार, माझे नाव शार्दूल प्रकाश देशिंगे. मी VK माटे हायस्कूल चिंचवड येथे इयत्ता 8वीत शिकतो. गेल्या 2 वर्षात मी केलेल्या प्रोजेक्टचं तुम्ही भरभरून कौतुक केलं आणि पारितोषिकही दिलं. त्यामुळे प्रोत्साहित होऊन यावर्षी देखील मी एक अभिनव आणि सामाजिकदृष्ट्या अत्यंत उपयुक्त असा एक मॉडेल डेव्हलप केला आहे, ज्याचे नाव आहे स्वच्छता स्तंभ. प्रॉब्लेम स्टेटमेंट. हा फोटो पहा. आपण घराबाहेर पडलो की रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढीग दिसतात. त्या ठिकाणी दुर्गंधी व रोगराई पसरते. तसेच अन्न शोधण्यासाठी भटक्या प्राण्यांची संख्या वाढलेली दिसते. परंतु खरी समस्या पुढे आहे. हा सर्व कचरा आपल्या सफाई कामगारांना हाताने भरावा लागतो. ते स्वतःचे आरोग्य आणि कुटुंबाचे भवितव्य धोक्यात घालून काम करीत असतात. या प्रॉब्लेमवर एकच सोल्युशन आहे, हा स्वच्छता स्तंभ. चला तर आपण याचे वर्किंग मेकॅनिझम पाहूया. वर्किंग मेकॅनिझम दिसण्यासाठी या 2 बाजू आपण रिकाम्या ठेवल्या आहेत. हा एक 2.5 बाय 2.5 फुटाचा व 15 फूट उंचीचा एक मोठा स्तंभ आहे. यामध्ये अदृश्य स्वरूपात 3 कंपार्टमेंट्स आहेत. याच्या तळाशी 3 मेटल प्लेट्स आहेत. कचरा आत टाकण्यासाठी समोरील बाजूस स्वतंत्र जागा केलेली आहे. आपल्याला जर गरज भासली तर आपण येथे पुढे पेडल ऑपरेटेड सिस्टम सुद्धा करू शकतो. ओला व सुखा कचरा टाकण्यासाठी वेगवेगळं प्रोव्हिजन केलेलं आहे. मी सांगितल्याप्रमाणे इथे 3 प्लेट्स आहेत. पहिली प्लेट पहिलं कंपार्टमेंट म्हणून काम करेल. त्या कंपार्टमेंटमध्ये जेव्हा 5 फूट अंतरापर्यंत कचरा भरेल तेव्हा ती प्लेट ऑटोमॅटिकली वरती सरकून 10 फुटापर्यंत जाईल. त्यानंतर दुसरी प्लेट दुसरं कंपार्टमेंट तयार करेल. त्यामध्ये जेव्हा 5 फूट अंतरापर्यंत कचरा भरेल तेव्हा ती प्लेट सुद्धा 5 फूट अंतरावर जाईल आणि तिकडे थांबेल. त्यानंतर तिसरी प्लेट तिसरं कंपार्टमेंट तयार करेल आणि त्यामध्ये सुद्धा कचरा भरेल. जेव्हा तिन्ही प्लेट्समध्ये कचरा भरला असेल तेव्हा आता आपण हे पाहूया की कचरा बाहेर कसा काढायचा. जेव्हा कचरा गाडी समोर येऊन थांबेल तेव्हा सर्वात वरच्या कंपार्टमेंटचं समोरचं झाकण उघडेल. हा कचरा बाहेर टाकण्यासाठी आम्ही या बाजूला एक पुश प्लेट बसवली आहे. या पुश प्लेटद्वारे हा कचरा बाहेर टाकण्यात येईल. जेव्हा हा कचरा बाहेर जाईल तेव्हा ही जी पहिली प्लेट आहे ती 15 फुटावर जाऊन थांबेल. तेव्हा दुसरी प्लेट वर येईल आणि त्यामधील कचरा पण बाहेर गेल्यावर दुसरी प्लेट पण वर जाऊन थांबेल. त्यानंतर तिसरी प्लेट वर येईल आणि त्यामधील कचरा पण ज्यावेळी बाहेर जाईल त्यावेळी तिन्ही प्लेट्स एक एक करून खाली येतील आणि आपापल्या जागेवर थांबतील. या स्वच्छता स्तंभाच्या वरती एक पॅराबॉलिक स्ट्रक्चर लावलेले आहे. यामध्ये कॉन्केव्ह मिरर्स आणि फोटो सेल्स अल्टरनेटली लावलेले आहेत. कॉन्केव्ह मिरर्सद्वारे सूर्याची उष्णता शोषली जाते आणि ती गरम हवा या छिद्रातून या पोलमध्ये पाठवली जाते. त्यामुळे आतला जो कचरा आहे त्यामधील मॉइश्चर कमी होते आणि दुर्गंधी पसरत नाही. फोटोसेल्समुळे इलेक्ट्रिसिटी जनरेट होते, ज्यामुळे रात्री अंधार पडला तरी लगेच इकडची लाईट चालू होईल. साधारणपणे 1 किलोमीटरमध्ये 40 विजेचे खांब असतात. त्यामधील प्रत्येक 10वा खांब आपण या स्वच्छता स्तंभाशी रिप्लेस करणार आहोत. म्हणजेच 1 किलोमीटरमध्ये टोटल 4 स्वच्छता स्तंभ होतील आणि या स्वच्छता स्तंभांमध्ये 2 ते 4 टन कचरा मावू शकतो. हे स्वच्छता स्तंभ आपण कुठे कुठे लावू शकतो तर मार्केट, मंदिर, शाळा, कॉलेज इत्यादी ठिकाणीच्या परिसरात आपण हे लावू शकतो. कचऱ्याच्या मोठ्या पिशव्या लावण्यासाठी आम्ही दोन्ही बाजूला हुक लावले आहेत. या स्वच्छता स्तंभाची क्लिनिंग कशी करायची याची SOP रेडी आहे. तसेच म्युनिसिपालिटीसाठी इम्प्लिमेंटेशन प्रोटोकॉल सुद्धा रेडी आहे आणि हे आहे पेटंट फाईल केलेले डॉक्युमेंट. अशा तऱ्हेने स्वच्छता स्तंभ ही फक्त कचरा व्यवस्थापन प्रणाली नाही तर सफाई कामगारांच्या सन्मानाची आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने घडणाऱ्या विकसित भारताची नवी दिशा आहे. धन्यवाद.